नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज दिनांक 5 ऑगस्ट 2021 वार गुरुवार. आजच्या सेतू अभ्यासक्रमामध्ये ब्रिज कोर्समध्ये आपलं स्वागत आहे आणि आज आपल्या ब्रिज कोर्सचा 36वा दिवस. तर आज आपण विज्ञान विषय इयत्ता 7वी सेमी इंग्रजी यामध्ये कालच्या व्हिडिओमध्ये आपण लाईट अँड द फॉर्मेशन ऑफ शॅडोज याबद्दल सुरुवात थोडक्यात माहिती पाहिली होती कालच्या ॲक्टिव्हिटी शीटमध्ये. आता आज त्याच्याच पुढचा अभ्यास आपल्याला करायचा आहे. तर काल आपण ल्युमिनियस ऑब्जेक्ट कशाला म्हणतात, त्यानंतर नॉन ल्युमिनियस ऑब्जेक्ट कशाला म्हणतात, द ऑब्जेक्ट्स ऑर मटेरियल्स विच एमिट लाईट मिनिंग दोज विच देमसेल्स आर अ सोर्स ऑफ लाईट आर कॉल्ड ल्युमिनियस ऑब्जेक्ट ऑर मटेरियल्स. हे काल आपण पाहिले होते की ज्या वस्तूमुळे प्रकाश मिळतो, ज्या वस्तूमुळे किंवा पदार्थामुळे प्रकाश मिळतो म्हणजेच ते स्वतःच एक प्रकाशाचे स्तोत्र आहे, त्याला आपण ल्युमिनियस ऑब्जेक्ट असे म्हणतो. आणि त्यानंतर पाहिलं होतं नॉन ल्युमिनियस ऑब्जेक्ट, द ऑब्जेक्ट्स ऑर मटेरियल्स दॅट आर नॉट सोर्स ऑफ लाईट देमसेल्स आर कॉल्ड नॉन ल्युमिनियस ऑब्जेक्ट्स ऑर मटेरियल्स. म्हणजे ज्या वस्तू किंवा पदार्थ लाईटचा सोर्स नाही आहे किंवा ज्या लाईटचा स्तोत्र नाही आहे, प्रकाशाचे स्तोत्र नाही आहे, त्याला आपण नॉन ल्युमिनियस ऑब्जेक्ट्स म्हणतो. आणि त्याचप्रमाणे काही मॅनमेडसुद्धा आहेत ज्याला आपण आर्टिफिशियल सोर्सेस ऑफ लाईट म्हणतो. त्यानंतर आपण काल प्रोपॅगेशन ऑफ लाईटसुद्धा पाहिलं होतं की प्रोपॅगेशन ऑफ लाईट कशाला म्हणायचं. त्याच्यामध्ये आपण पाहिलं होतं की ते आजसुद्धा थोडासा तोच भाग दिलेला आहे तुम्हाला. तर हे प्रोपॅगेशन ऑफ लाईट कालसुद्धा आपण याचा अभ्यास केलेला आहे. याच्यामध्ये त्यांनी काय म्हटलेलं आहे बघा, प्रोपॅगेशन ऑफ लाईट. You may have seen in the afternoon ray of light entering through a slit in a door or a small hole in the roof. As these rays of light from the slit or the hole move towards the floor, the dust particles in their way are seen clearly. Due to these particles, the path of the light becomes visible and we can see that their path is along straight lines. आता आपल्याला माहिती आहे की दुपारच्या वेळेला जर सूर्याची किरणं जी आहे, काल मी तुम्हाला सांगितलं होतं की दाराच्या फटीतून किंवा वर जर छत असेल, पत्र वगैरे असतील, टिनं वगैरे असतील, तर त्याच्या रूफमधून जे छत आहे त्याच्यासुद्धा, आता जर स्लॅब असेल तर त्याच्यामध्ये तुम्हाला फट राहणार नाही, परंतु ज्यांच्या घरी खिडकी आहे, ज्यांच्या घरी खेड्यामध्ये कौलारूचं घर असते, घराच्या वरती टिनं असतात, तर अशा ठिकाणी काय होते, ती जी आहे वरचं जे छप्पर आहे त्याच्यातून त्या छिद्रामधून सूर्यप्रकाश येतो आणि तो सूर्यप्रकाश रेज ऑफ लाईट एंटरिंग थ्रू अ स्लिट इन अ डोअर ऑर अ स्मॉल होल इन द रूफ. आता आपल्याकडे रूफ जरी नसलं तरीसुद्धा घराचा जो दरवाजा आहे त्या दरवाजाच्या कडीतून, त्या दरवाजाच्या फटीतून आपल्याला सूर्यप्रकाश येतो आणि तो सूर्यप्रकाश आल्यानंतर काय होते, इथे चित्रामध्ये बघू शकता तुम्ही की खिडकी दाखवलेली आहे, अंधारी खोली आहे, त्या खिडकीची शॅडो इकडे खाली पडलेली आहे आणि त्याच्यामधून तो सूर्यप्रकाश एंटर होत आहे. त्या सूर्यप्रकाशासोबतच ॲज दिस रेज ऑफ लाईट फ्रॉम द स्लिट ऑर द होल मूव टुवर्ड्स द फ्लोअर, द डस्ट पार्टिकल्स इन देअर वे आर सीन क्लिअरली. जसा जसा तो सूर्यप्रकाश फरशीवर पडतो, आपल्याला दिसतो, त्याची सावली आपल्याला दिसते, त्याच्याबरोबरच त्याच्यासोबत आलेले डस्ट पार्टिकल्ससुद्धा आपल्याला दिसतात. ते डस्ट पार्टिकल आपण सहजपणे पाहू शकतो. तुम्ही तुमच्या घरी ऑब्झर्व करा, ज्या वेळेला तुमच्या घरी ऊन येत असेल सकाळच्या वेळी किंवा दुपारच्या वेळेला, ज्या वेळेला ऊन येत असेल त्यावेळेला एखाद्या वेळेस थोडंसं दार लावून बघा किंवा खिडकी थोडी उघडी ठेवा, थोडी लावून ठेवा आणि मग त्याच्यामधून तुम्हाला छोटासा जर कवडसा आला प्रकाशाची रेज जे आहे, रेज ऑफ लाईट जर आलं तर त्याच्यामधून तुम्हाला काय दिसेल की त्या रेज ऑफ लाईटबरोबरच काय येत आहे, डस्ट पार्टिकलसुद्धा येत आहे. आणि हे डस्ट पार्टिकल म्हणजेच काय आहे, ड्यू टू दिस पार्टिकल्स द पाथ ऑफ द लाईट बिकम्स विजिबल अँड वी कॅन सी दॅट देअर पाथ इज अलॉंग स्ट्रेट लाईन. मग
याच्यामुळेच काय होते, ड्यू टू धिस पार्टिकल्स द पाथ ऑफ द लाईट बिकम्स विजिबल. तो जो लाईटचा पाथ आहे, तो जो प्रकाशाचा रस्ता आहे, तो आपल्याला क्लिअर दिसतो, म्हणजे प्रकाश कुठून आलेला आहे हे आपल्याला कळतो. अँड वी कॅन सी दॅट देअर अ पाथ इज अलॉंग अ स्ट्रेट लाईन. आणि त्यावरूनच आपण म्हणू शकतो की प्रकाशाला सुद्धा रस्ता आहे. वी कॅन सी दॅट देअर पाथ इज अलॉंग स्ट्रेट लाईन. म्हणजेच थोडक्यात काय, तर तो जो त्याचा जो पाथ आहे, लाईटचा जो पाथ आहे, लाईटचा जो वे आहे तो कसा आहे, तो एका स्ट्रेट लाईनमध्ये आहे असं आपल्याला म्हणता येईल. आता परत तुम्हाला इथे खाली एक एक्सपेरिमेंट दिलेला आहे. हा पण काल आपण पाहिला होता, तरी शॉर्टमध्ये बघून घेऊया आजही पुन्हा. टेक 3 कार्डबोर्ड्स, मेक अ स्मॉल होल इन द सेंटर ऑफ each cardboard using thick wire. Make 3 holes in the same line as shown in figure. Stand a burning candle on one side of the cardboards and look at the flame of the candle from the other side. Now move any one of the cardboard. काल मी तुम्हाला सांगितलंच होतं की तुम्हाला 3 कार्डबोर्ड घ्यायचे आहे आणि त्या 3 कार्डबोर्डच्या बरोबर मधोमध सेंटरला मेक अ स्मॉल होल इन द सेंटर ऑफ each कार्डबोर्ड यूजिंग थिक वायर. तुम्हाला एक जाड तार घेऊन किंवा कशाच्या तरी मदतीने तुम्हाला त्या कार्डबोर्डच्या मध्यभागी, चित्रामध्ये दाखवलेलं आहे मध्यभागी, ते जिथे होल आहे तिथे ॲरो दाखवलेला आहे, तर त्याच्यामध्ये आणि राऊंड केलेला आहे, तर त्या पुठ्ठ्याच्या त्या कार्डबोर्डच्या बरोबर मध्यभागी तुम्हाला काय करायचं आहे, होल करायचं आहे, छिद्र करायचं आहे आकृतीत दाखवल्याप्रमाणे. अँड स्टँड अ बर्निंग कॅन्डल ऑन वन साईड ऑफ द कार्डबोर्ड्स अँड लुक ॲट द फ्लेम ऑफ द कॅन्डल फ्रॉम द अदर साईड. आता काय करायचे आहे, ते तिन्ही कार्डबोर्ड एका सरळ लाईनमध्ये तुम्हाला ठेवायचे आहे आणि त्याच लाईनमध्ये तुम्हाला एका बाजूला कॅन्डल ठेवायची आहे आणि दुसऱ्या बाजूला तुम्हाला स्वतःला म्हणजे तुमचा डोळा ठेवायचा आहे. डोळा ठेवायचा आहे म्हणजे डोळा काढून ठेवायचा आहे का, नाही, तर तुम्हाला त्या डोळ्यामधून, त्या छिद्रामधून तुम्हाला पाहायचं आहे. नाव आता ज्या वेळेला तुम्ही बघाल, तीनही पहिल्या आकृतीमध्ये बघा, स्टेप 1मध्ये दिलेलं आहे तुम्हाला. स्टेप 1मध्ये काय होतं आहे, काय दिसेल स्टेप 1मध्ये, की स्टेप 1मध्ये तुम्हाला कॅन्डल जी आहे, तो कॅन्डलचा जी फ्लेम आहे ती कॅन्डलची फ्लेम स्पष्टपणे दिसेल. आता स्टेप 2मध्ये त्यांनी काय केलेलं आहे, स्टेप 2मध्ये त्यांनी म्हटलेलं आहे की नाव मूव एनी वन ऑफ द कार्डबोर्ड, की ते जे 3 कार्डबोर्ड एका सरळ रेषेत होते आणि ज्याला तिन्ही याला मध्ये होल होतं, आता त्यातलं एक कार्डबोर्ड सरकवायला सांगितलेलं आहे. आता एक कार्डबोर्ड हलवल्यामुळे काय होईल, तुम्हाला ती जी फ्लेम आहे ती फ्लेम आता दिसेल का, कॅन्डलची फ्लेम आता दिसेल का, नाही दिसणार. कॅन्डलची फ्लेम आता दिसणार नाही, कारण काय झालेलं आहे, ती जी एक कार्डबोर्ड जे आहे ते आपण सरकवलेलं आहे, म्हणजे त्याचा जो पाथ आहे तो काय झालेला आहे, एका स्ट्रेट लाईनमध्ये नाही आहे, त्यामुळे आपल्याला त्या कॅन्डलची फ्लेम दिसणार नाही. म्हणजेच आपण याच्यावरून काय सांगू शकतो की प्रकाश जो आहे, प्रकाश हा एका सरळ रेषेमध्ये ट्रॅव्हल करतो. काय सांगता येईल आपल्याला, की लाईट ट्रॅव्हल्स इन अ स्ट्रेट लाईन अँड धिस इज कॉल्ड प्रोपॅगेशन ऑफ लाईट. हे आपण काल पाहिलं होतं, तरी आज परत घेतलेलं आहे आपल्या ॲक्टिव्हिटी शीटमध्ये आल्यामुळे परत पुन्हा तुमची उजळणी झालेली आहे की व्हॉट इज मीन बाय प्रोपॅगेशन ऑफ लाईट. लाईट ट्रॅव्हल्स इन अ स्ट्रेट लाईन, धिस इज कॉल्ड द लिनियर प्रोपॅगेशन ऑफ लाईट. प्रकाश एका सरळ दिशेने, एका सरळ लाईनमध्ये किंवा एका सरळ दिशेने प्रवास करतो आणि त्यालाच आपण काय म्हणतो, लिनियर प्रोपॅगेशन ऑफ लाईट, रेषीय प्रकाशाचे संक्रमण असे आपण त्याला म्हणतो. तर आता या आकृतीवरून तुमच्या लक्षात आलं असेल की लाईट ट्रॅव्हल्स इन अ स्ट्रेट लाईन अँड दॅट इज कॉल्ड प्रोपॅगेशन ऑफ लाईट. प्रकाश एका सरळ रेषेमध्ये ट्रॅव्हल करतो आणि त्यालाच आपण प्रोपॅगेशन ऑफ लाईट असे म्हणतो. आता इथे तुम्हाला लेट्स प्रॅक्टिससाठी काही क्वेश्चन दिलेले आहे, ते बघूया आपण. लेट्स प्रॅक्टिस. डिटरमाइन अँड राईट थिंग्स विच आर ल्युमिनियस ऑर नॉन ल्युमिनियस. आता ल्युमिनियस थिंग्स कुठल्या आहे, काय म्हटलेलं आहे त्यांनी, डिटरमाइन अँड राईट थिंग्स विच आर ल्युमिनियस ऑर नॉन ल्युमिनियस. ल्युमिनियस थिंग्स कोणत्या आहे आणि नॉन ल्युमिनियस थिंग कोणत्या आहेत त्या तुम्हाला सांगायच्या आहे. आता मी तुम्हाला सुरुवातीला सुद्धा जेव्हा आपण व्हिडिओ स्टार्ट केला तेव्हासुद्धा मी तुम्हाला ल्युमिनियसची डेफिनेशन सांगितली. आता परत एकदा सांगते की ल्युमिनियस ऑब्जेक्ट कशाला म्हणायचं, द ऑब्जेक्ट्स ऑर मटेरियल्स विच एमिट लाईट, मिनिंग दोज विच देमसेल्स आर अ सोर्स ऑफ लाईट आर कॉल्ड ल्युमिनियस ऑब्जेक्ट ऑर
मटेरियल्स, म्हणजे ज्या वस्तूमुळे किंवा पदार्थामुळे आपल्याला प्रकाश मिळतो, म्हणजेच त्या वस्तू प्रकाशाचं एक सोर्स आहे, त्याला आपण ल्युमिनियस ऑब्जेक्ट मिळतो. आणि ज्या वस्तूपासून आपल्याला प्रकाश मिळत नाही, म्हणजे ज्या प्रकाशाचे सोर्स नाही आहे, प्रकाशाचे स्तोत्र नाही आहे, त्याला आपण नॉन ल्युमिनियस ऑब्जेक्ट असे म्हणतो. तर आता तुम्हाला इथे काय प्रश्न दिलेला आहे, त्यांनी काही थिंग्स दिलेले आहे इकडे, आणि तुम्हाला त्याच्यासमोर ते ल्युमिनियस आहे की नॉन ल्युमिनियस आहे ते सांगायचं आहे. की आता पहिली थिंग कुठली आहे, पेन. आता पेन सर्वांना माहिती आहे, पेनपासून आपल्याला प्रकाश मिळतो का, नाही मिळत, म्हणजे मग ती कुठली राहणार, नॉन ल्युमिनियस. बर्निंग कॅन्डल, जळणारी मेणबत्ती. नुसती मेणबत्ती असेल तर प्रकाश मिळणार नाही, परंतु जळणाऱ्या मेणबत्तीपासून आपल्याला लाईट मिळेल, प्रकाश मिळेल, त्यामुळे बर्निंग कॅन्डल इज अ ल्युमिनियस ऑब्जेक्ट. टॉर्चसुद्धा काय आहे, ल्युमिनियस ऑब्जेक्ट आहे. बल्बसुद्धा काय आहे, ल्युमिनियस ऑब्जेक्ट आहे. टायर दिलेला आहे, टायरमधून आपल्याला प्रकाश मिळतो का, नाही मिळत, दॅट इज नॉन ल्युमिनियस ऑब्जेक्ट. त्याच्यानंतर आहे स्टार्स इन द स्काय, आकाशातील जे तारे आहेत ते सुद्धा कसे आहेत, ल्युमिनियस आहे. तर आता याच्यामध्ये आपण ल्युमिनियस ऑब्जेक्ट आणि नॉन ल्युमिनियस ऑब्जेक्ट आयडेंटिफाय केले. हे तुम्ही हा क्वेश्चन तुमच्या वहीमध्ये लिहून काढायचा. सर्वांनी आपल्या सायन्सच्या नोटबुकमध्ये हा प्रश्न लिहून काढायचा. चला आता पुढे बघूया. पुढे सेकंड क्वेश्चन दिलेला आहे तुम्हाला. As shown in figure, take a straight tube that can be bent easily. Place a burning candle on a stand and look at it through the bulb. Look at the candle again. What do you see? आता काय म्हटलेलं आहे त्यांनी तुम्हाला बघा की ॲज शोन इन फिगर, ही ती जी आकृती दिलेली आहे त्या आकृतीमध्ये तुम्हाला काय दिलेलं आहे की त्या आकृतीमध्ये तुम्हाला एक हे घ्यायचं आहे, ॲज शो टेक अ ट्यूब घ्यायचा आहे, एक नळी घ्यायची आहे, ट्यूब घ्यायचा आहे. आणि ट्यूब कसा घ्यायचा आहे, असा कडक ट्यूब नाही घ्यायचा आहे, तर जो सहजपणे वाकल्या जाईल असा ट्यूब तुम्हाला घ्यायचा आहे. आणि जर तसा नसेल तर सरळ आपला जो न्यूजपेपर असतो त्या न्यूजपेपरला तुम्ही त्याला गुंडाळी केली तरीसुद्धा चालेल. आणि त्यानंतर तो ट्यूब घेतल्यानंतर काय करायचं, प्लेस अ बर्निंग कॅन्डल ऑन अ स्टँड. त्यानंतर तुम्हाला स्टँडवर काय लावायची आहे, मेणबत्ती लावायची आहे. अँड लुक ॲट इट थ्रू द ट्यूब, आणि तुम्हाला ती ट्यूबमधून पाहायची आहे. ज्या वेळेला तुमचा तो ट्यूब सरळ असेल त्यावेळेला काय होईल, तुम्हाला ते प्रकाश स्पष्टपणे दिसेल. आकृतीत दाखवली आहे, पहिल्या याच्यामध्ये त्याने तो ट्यूब सरळ धरलेला आहे आणि समोर कॅन्डल आहे. तर त्याच्यामध्ये काय होईल, पहिल्या चित्रामध्ये त्याला ती जी ज्वाला आहे, त्याची जी फ्लेम आहे मेणबत्तीची, कॅन्डलची जी फ्लेम आहे ती स्पष्टपणे दिसेल. अँड लुक ॲट द कॅन्डल अगेन, व्हॉट डू यू सी. आणि त्यानंतर काय म्हटलेलं आहे त्यांनी की प्लेस अ बर्निंग कॅन्डल ऑन अ स्टँड अँड लुक ॲट थ्रू द ट्यूब अँड लुक ॲट द कॅन्डल अगेन, व्हॉट डू यू सी. पहिल्यांदा तुम्हाला तो जो ट्यूब आहे तो सरळ करून स्ट्रेट करून बघायचं आहे. त्यानंतर थोडंसं त्याला तुम्हाला वाकवायचं आहे, बेंट करायचं आहे. दुसऱ्या फिगरमध्ये दाखवलेला आहे. स्टेप 2 दिलेला आहे, स्टेप 1 आणि स्टेप 2. स्टेप 1मध्ये बघा काय दिसत आहे, तो जो ट्यूब आहे तो सरळ तो मुलगा घेऊन आहे. दुसऱ्या आकृतीमध्ये तो ट्यूब जो आहे तो थोडा वाकवलेला आहे. मग ट्यूब वाकवल्यानंतर तुम्हाला काय दिसेल, व्हॉट डू यू सी. तुम्हाला सर्वांना ही जी ॲक्टिव्हिटी आहे ही ॲक्टिव्हिटी करून बघायची आहे. मेणबत्ती जवळपास आपल्या घरी असतेच आणि छोटा ट्यूब घ्यायचा. ट्यूब नसेल काही तर आपलं न्यूजपेपर किंवा दुसरं एखादं काही त्याला असं फोल्ड करून तुम्ही घेऊ शकता. आता खाली त्या फिगरवरून तुम्हाला खाली क्वेश्चन विचारलेला आहे, इन विच स्टेप डू यू सी द प्रॉपर फ्लेम वाय. की या दोन स्टेपपैकी तुम्ही कोणत्या स्टेपमध्ये फ्लेम प्रॉपरली पाहू शकता आणि का बरं. तर का बरं पाहू शकता, इन विच स्टेप. आता पहिल्या स्टेपमध्ये आपण फ्लेम प्रॉपरली पाहू शकतो. काय कारण असेल त्याचं, दुसऱ्या स्टेपमध्ये काय केलेलं आहे त्यांनी, तो बेंड केलेला आहे. ती जी तो ट्यूब आहे तो बेंड केलेला आहे. बेंड केलेला असल्यामुळे काय झालं, आपली पाहण्याची जी आहे म्हणजे हे आहे ते काय बदललेली, दिशा बदललेली आहे. म्हणजे तो आणि प्रकाश कसा प्रवास करतो, एका सरळ दिशेमध्ये प्रवास करतो. त्यामुळे आपल्याला दुसऱ्या चित्रामध्ये त्या कॅन्डलची जी
कॅन्डलची जी फ्लेम आहे ती आपल्याला दिसणार नाही. मग आपण याचं उत्तर सांगू शकतो की इन स्टेप 1 वी कॅन सी द फ्लेम ऑफ द कॅन्डल क्लिअरली बिकॉज लाईट फॉलोज अ स्ट्रेट लाईन path, and when the tube is bent, the light from the flame of the candle cannot reach the eyes of the boy. अशा प्रकारे आपण याचं उत्तर लिहू शकतो की पहिल्या याच्यामध्ये त्याने तो जो ट्यूब आहे तो स्ट्रेट धरलेला असल्यामुळे आपल्याला ती कॅन्डल क्लिअरली दिसते बिकॉज लाईट फॉलोज अ स्ट्रेट लाईन path, and when the tube is bent, the light from the flame of the candle cannot reach the eyes of the boy. तो ट्यूब बेंड केल्यामुळे काय होतो की तो जो लाईट आहे, कॅन्डलमधून निघणारा जो लाईट आहे किंवा कॅन्डलमधून निघणारी जी फ्लेम आहे त्या फ्लेमचा जो लाईट आहे तो त्या मुलाच्या डोळ्यापर्यंत पोहोचू शकत नाही, म्हणून आपल्याला तो प्रकाश दिसत नाही. थर्ड क्वेश्चन आहे लिस्ट द थिंग्स अँड डिस्ट्रीब्यूट देम बिटवीन नॅचरल सोर्सेस ऑफ लाईट अँड आर्टिफिशियल सोर्सेस ऑफ लाईट. आता याच्यामध्ये तुम्हाला काय करायचं आहे की पहिल्यांदा तुम्हाला वेगवेगळ्या वस्तूंची यादी करायची आहे. तुम्हाला ज्या ज्या वस्तू माहिती आहेत त्या वस्तूंची यादी करायची आहे आणि त्या वस्तूंची यादी केल्यानंतर कुठल्याही वस्तू घ्या तुम्ही, पेन, पेन्सिल, चॉक, मून, सन, स्टार, अशा प्रकारे सायकल, टॉर्च, कॅन्डल, लाईट, बल्ब, अशा प्रकारे कुठल्याही वस्तू तुम्ही ज्या आपल्या आजूबाजूला आपल्या घरामध्ये तुम्हाला दिसतात त्या वस्तू तुम्हाला त्याची पहिल्यांदा यादी करायची आहे आणि त्याची यादी केल्यानंतर त्या वस्तूंचं 3 याच्यामध्ये तुम्हाला डिवायडेशन करायचं आहे. एक म्हणजे ल्युमिनियस थिंग, त्यातल्या ल्युमिनियस थिंग कोणत्या आहे ते सांगायचं, नॅचरल सोर्स ऑफ लाईट कुठले आहे ते सांगायचं आणि आर्टिफिशियल सोर्स ऑफ लाईट कुठले आहे ते सांगायचं. तर हे सर्व तिन्ही क्वेश्चन तुम्हाला तुमच्या वहीमध्ये लिहायचे आहेत. सर्वांनी लिहून ठेवायचे. एकदम सोपे आहे. याच्यामध्ये तुम्हाला ल्युमिनियस ऑब्जेक्ट, नॉन ल्युमिनियस ऑब्जेक्ट, प्रोपॅगेशन ऑफ लाईट कशाला म्हणतात हे आपण काल आणि आजसुद्धा आपण पाहिलेलं आहे. तुम्हाला व्यवस्थित समजलं असेलच. नसेल समजलं तर पुन्हा व्हिडिओ बघा आणि चॅप्टर वाचा. परंतु दिलेले प्रश्न जे आहे ते सर्वांनी आपल्या सायन्सच्या नोटबुकमध्ये लिहून ठेवा. तर ठीक आहे विद्यार्थ्यांनो, आज आपण इथेच थांबूया. उद्या पुन्हा भेटूया. थँक्यू.